Hello friends, after Diwali vacation we are meeting today. दिवाळीच्या सुट्टीनंतर दुसऱ्या सत्रामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि द सॉन्ग ऑफ सॉंग्स हा पाठ आपण शिकवलेला आहे. त्या पाठावरचे स्वाध्याय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इंग्लिश वर्कशॉप हा आपल्या समोर आपल्या मोबाईलवरती प्रश्नोत्तर या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. प्रश्न पहिला दिलेला आहे या ठिकाणी पहा. फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस बाय यूजिंग वर्ड्स ऑर फ्रेजेस. फ्रेम युअर ओन सेंटेन्सेस बाय यूजिंग वर्ड्स ऑर फ्रेजेस. खाली दिलेले वर्ड्स किंवा शब्द किंवा फ्रेजेस जे आहेत त्यांचा वापर करून एक वाक्य तयार करायचं आहे. म्हणजे आपल्या वाक्यामध्ये खालील दिलेल्या शब्दांचं किंवा वाक्यप्रचाराचा उपयोग आपल्या वाक्यामध्ये करायचा आहे. फॉर एक्झाम्पल बघा, पहिला शब्द दिला आहे वंडरफुल, दुसरा दिला आहे सुपर्ब, तिसरा व्हेरी वेल, चौथा सो ब्युटिफुल अँड डिव्हाइन. हे 4 शब्द दिलेले आहेत. या शब्दांचा वापर आपण आपल्या वाक्यामध्ये करायचा आहे. सो यू हॅव टू यूज आणि अशा प्रकारचे 4 वाक्य तयार करायचे आहेत. नेक्स्ट दुसरी ॲक्टिव्हिटी बघा. सेकंड, फ्रॉम द स्टोरी मेक ए लिस्ट ऑफ वर्ड्स रिलेटेड विथ म्युझिक. पहा, प्रश्न नीट समजून घ्या. फ्रेम द स्टोरी मेक ए लिस्ट. फ्रॉम द स्टोरी मेक ए लिस्ट. या स्टोरीमधून या कथेमधून एक लिस्ट तयार करायची तुम्ही आणि शब्दांची यादी तयार करायची आहे. लिस्ट ऑफ वर्ड्स कसली यादी बघा, रिलेटेड विथ म्युझिक. संगीत या शब्दाशी संबंधित असणारे शब्द आपल्याला या धड्यामधून शोधायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आता संगीत या शब्दाशी संलग्न असणारे किंवा संबंधित असणारे शब्द कोणते असतील बघा. फॉर एक्झाम्पल मी सांगेल की इन्स्ट्रुमेंट्स आपण सांगता येईल आपल्याला. राग विविध राग सांगता येईल. मग त्या म्युझिकशी संबंधित असणारे गायकांची नावं, गीतकारांची नावं हीही सांगता येईल. बरोबर. इन्स्ट्रुमेंट ते वाद्यांची नावं या ठिकाणी सांगता येईल. फॉर एक्झाम्पल आपण पहिला एक उदाहरण तुम्हाला सांगतो. उदाहरण म्हणून म्युझिकशी रिलेटेड पहिला एक शब्द आपण हा सांगू शकतो की तबला. राईट. तबला, इट इज द रिलेटेड विथ म्युझिक. Then you have to write various names of instruments, ragas, and the related. Also there are more related words with music. म्युझिकशी संलग्न विविध असे शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. तिसरी ॲक्टिव्हिटी बघा. Who said to whom and when or why. हू सेड टू हुम, कोण कोणास म्हणालं, अँड व्हेन आणि केव्हा किंवा का म्हणालं. तर हे लिहायचं आहे. पूर्वी आपण प्रश्न लिहायचो बघा, कोण कोणाला म्हणालं एवढंच लिहायचं. आता कोण कोणाला केव्हा म्हणालं किंवा का म्हणालं असा हा प्रश्न आहे. आता या ठिकाणी बघा 4 कॉलम आहेत. पहिल्या कॉलममध्ये हू सेड टू हुम, कोण कोणाला म्हणालं. त्यानंतर हू कोण म्हणालं हे वाक्य कोणाचं आहे. त्यानंतर हुम कोणाला उद्देशून आहे आणि केव्हा व्हेन म्हणजे केव्हा हे वाक्य उद्गारलं गेलेलं आहे किंवा का हे वाक्य उद्गारलं गेलं किंवा सांगितलं गेलं हे आपल्याला उत्तरं याची द्यायची आहेत. आता एक वाक्य दिलेलं आहे पहा. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. पहा, वाक्य काय आहे. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट असं आहे. तर मग त्यांनी माझ्या दरबारामध्ये येऊन गायलंच पाहिजे. हे वाक्य कोणी म्हटलं त्याचं नाव येईल हूमध्ये, हू या कॉलममध्ये. कोणाला म्हटलं ते येईल हुमच्या कॉलममध्ये. आणि केव्हा किंवा का म्हटलं हे या ठिकाणी तिसऱ्या कॉलममध्ये ह्याचं उत्तर येईल. तर अशा पद्धतीनं आपण हा कॉलम जो आहे, टेबल जो आहे हा पूर्ण करायचा आहे 3 कॉलम लिहून. दुसरं वाक्य बघूया. I shall go as a humble lover of music.
आय शॅल गो, मी जाईल. ॲज अ हंबल लव्हर, की एक नम्र प्रेमी म्हणून, मी एक संगीतप्रेमी म्हणून नम्रपणे त्यांच्याकडं जाईन. हे वाक्य कोणी म्हणालं, कोणाला म्हणालं आणि केव्हा किंवा का म्हणालं हे आपल्याला लिहायचं आहे. तिसरं वाक्य पहा, व्हॉट हॅज हॅपन टू यू. व्हॉट हॅज हॅपन टू यू म्हणजे तुला काय झालेलं आहे किंवा तुम्हाला काय झालेलं आहे. व्हॉट हॅपन टू यू, काय झालं तुमच्याबरोबर. तर हे वाक्य कोणी म्हणालं, कोणाला म्हणालं आणि केव्हा किंवा का म्हणालं हेही आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. चौथं वाक्य बघा, फोर्थ सेंटेन्स, हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिव्हाइन. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिव्हाइन म्हणजे मी अशी अपेक्षा कशी करू शकतो की माझं जे संगीत आहे हे सगळ्यात सुंदर आहे किंवा दैवी संगीत मी दिलेलं आहे हे याची मला अपेक्षा नाही किंवा अपेक्षा कशी असणार. हे वाक्य कोणी सांगितलं, त्यानंतर कोणाला सांगितलं आणि कधी किंवा का सांगितलं हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. चला चौथ्या ॲक्टिव्हिटी बघूया. ॲक्टिव्हिटी नंबर 4, मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाईप्स. म्हणजे सेंटेन्सेस या ठिकाणी दिलेले आहेत. आता विविध प्रकारची वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत आणि वाक्यांचा प्रकार तुम्हाला सांगायचा आहे. एमध्ये दिलेला आहे, ए सेंटेन्सेस, वाक्यांचे प्रकार म्हणजे वाक्य दिलेले आहेत आणि आपल्याला त्याचा टाईप ओळखायचा आहे. बघा म्हणजे टाईप्स कुठले कुठले दिलेत पहिल्यांदा बघा, एक्सक्लेमेटरी, इंटरोगेटिव्ह, स्टेटमेंट्स ऑर ॲसर्टिव्ह, देन इम्पेरेटिव्ह आणि निगेटिव्ह हे वाक्याचे प्रकार आहेत. या ठिकाणी कॉलम नंबर एमध्ये दिलेले जे सेंटेन्सेस आहेत ते विविध प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस आहेत. त्याचा कुठला प्रकार आहे त्याच्यासमोर तो लिहायचा. फॉर एक्झाम्पल बघा, व्हॉट हॅज हॅपन टू यू. व्हॉट हॅज हॅपन टू यू. आता ह्या प्रश्नार्थक वाक्य आहे किंवा कारण या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे आणि WHच्या शब्दाने हा प्रश्न सुरू झालेला आहे. म्हणजे हा प्रकार जो आहे हा शब्दाचा प्रकार कोणता आहे बघा, एक्सक्लेमेटरी आहे का, इंटरोगेटिव्ह आहे का, स्टेटमेंट आहे का, ॲसर्टिव्ह आहे का, इम्पेरेटिव्ह आहे का, निगेटिव्ह आहे. तर हे काय आहे, इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य हा आहे. तर अशा प्रकारे बाकी सर्व वाक्यांचा प्रकार तुम्ही त्याच्यासमोर नमूद करायचा आहे, लिहायचा आहे. दुसरा प्रकार बघा, आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग. आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग. तिसरं वाक्य आहे वंडरफुल. बघा वंडरफुल एकच शब्द आहे या वाक्यामध्ये तरीसुद्धा ते वाक्य आहे आणि उद्गारवाचक चिन्ह आहे. तुम्ही ठरवू शकता हे उद्गारवाचक चिन्ह असल्याकारणानं हे कशा प्रकारचं वाक्य आहे. तिसरं वाक्य आहे बघा, नो नॉट इव्हन देन. या ठिकाणी उद्गाराचे वाक्य जरी असलं तरी याच्यामध्ये नकार देणारा शब्द आहे नो आणि नॉट. तर यावरून तुम्हाला याचा वाक्याचा प्रकार हा कोणता आहे हे ओळखता येईल. आणि पाचवं वाक्य आहे, टेक मी टू हिम. मला त्याच्याकडे घेऊन चला किंवा मला त्याच्याकडे घेऊन चल. अशा प्रकारे तुम्ही हे वाक्य आणि त्या वाक्याचा प्रकार त्याच्यासमोर लिहायचा आहे. तर हे 4 क्वेश्चन जे आहेत आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. पाचवा प्रकार जो आहे की मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन फ्रॉम द वर्ड एक्झास्परेटेड. तर हा पाचवा प्रश्न जो आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर या ठिकाणी परत एकदा सांगतो, प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की दिलेल्या शब्दांचा वाक्यामध्ये उपयोग करा. दुसरा प्रश्न आहे, स्टोरी वाचून म्युझिक या शब्दाशी संबंधित असणारे शब्द लिहा. आता हे भरपूर शब्द असतील, आपल्याला 8च शब्द लिहायचे. तुम्ही ही यादी वाढवू शकता आणि तुमच्याकडं म्युझिकशी रिलेटेड असणारे भरपूर शब्द असणार आहेत. जेवढे शब्द आहेत तेवढे सगळे शब्द तुम्ही लिहून काढा. ते 15, 20, 25 काय होत असतील तेवढे लिहा. 8च लिहायला पाहिजे असं काय नाही, जास्त लिहिलं तरी चालतील.
तिसरा प्रश्न आहे बघा, हू सेड टू हूम अँड व्हाय ऑर व्हेन. कोण कोणाला म्हणालं आणि का किंवा केव्हा म्हणालं, कधी म्हणालं, हे सांगायचं आहे आपल्याला प्रश्न तिसऱ्यामध्ये. आणि प्रश्न चौथ्यामध्ये आपल्याला वाक्य दिलेले आहेत, त्या वाक्यांचे प्रकार समोर दिलेले आहेत. हा दिलेलं वाक्य हे कोणत्या प्रकारातलं आहे, एक्सक्लेमेटरी आहे म्हणजे उद्गाराचक वाक्य आहे, इंटरिगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य आहे का, स्टेटमेंट साधं वाक्य आहे का, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे का, नकारार्थी वाक्य आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर ही सर्व ॲक्टिव्हिटी तुम्ही हे 4 प्रश्न तुम्ही वहीवरती सोडवायचे आणि त्याचा फोटो काढून मला आपल्या ग्रुपवरती 8वीच्या ग्रुपवरती व्हॉट्सॲप करायचं आहे. तर व्हॉट्सॲप केल्यानंतर मी त्याला चेक करेन आणि जर तुमचं काही चुकीचं उत्तर असेल तर ते सांगितलं जाईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. पुढच्या ॲक्टिव्हिटीसह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.